लातूरमधल्या काही तरुण मंडळींसोबत आपण आज संवाद साधणार आहोत। ही तरुण मंडळी जी आहे ती एक वेगळं काम समाजासाठी करते आहे। मंगल कार्य असतील, हॉटेल्स असतील किंवा घरं असतील, नगरांमध्ये जाऊन जे वेस्टेज जाणारं किंवा जाऊ शकणारं जे अन्न आहे ते एकत्र करतात आणि गरीब आणि ज्या गरीब कुटुंबांसाठीच्या वस्ती आहेत त्या वस्तींमध्ये जाऊन ते अन्न त्यांना पुरवत असतात। एकूणच देशात, राज्यात आणि लातूर जिल्ह्यामध्ये किंवा शहरामध्ये अन्न वाया जाऊ नये यासाठी ही काम करणारी मुलं आहेत। आणि या तरुणाचं जर लक्षात घेतलं तर कुठलंही फंडिंग ही संस्था रॉबिनहूड संस्था जी आहे ज्यासाठी ही तरुण काम करतात ती एक पैसाही कोणाकडनं घेत नाही आणि स्वतःच्या खिशातून हे काम करतायत। गेल्या अनेक वर्षांपासून काम करतात। कसं चालतं काम? सध्या खूप चांगलं सुरू आहे। इनिशियली थोडासा टाइम लागला कारण की रॉबिन्स कमी होते, जेवणाचे मोठे कॉल्स यायचे, पण अशामध्ये आमची आर्मी आता मोठी झाली आहे। बरेच ॲक्टिव्ह रॉबिन्स आहेत, पण आता रॉबिनहूड आर्मीसाठी अवेअरनेस इतकी वाढली आहे की एका वेळेस 3-3 लग्नाचे कॉल्स येतात आम्हाला आणि ते 300, 400, 500 लोकांचे। तर सध्या आम्हाला आमची आर्मी आणखीन मोठी करायची आहे, सो आम्हाला व्हॉलेंटियर्सची गरज आहे। त्या व्हॉलेंटियर्ससाठीच आम्हाला असं आहे की आमचं हे काम लोकांपर्यंत पोहोचावं आणि जास्तीत जास्त लोकांनी हे रॉबिनहूड आर्मी जॉईन करावी। कसं चालतं काम? तुम्ही लातूर जिल्ह्यातल्या किंवा शहरातल्या कुठल्या भागामध्ये जाता? काय अनुभव आहे तुमचा? रिस्पॉन्स मिळतो का विद्यार्थ्यांचा किंवा जी लहान मुलं आहेत किंवा गरीब कुटुंब आहेत त्यांचा? पहिल्यांदा स्टार्ट केल्यावर तर कोणत्याही एरियात असा रिस्पॉन्स भेटला नाही आहे, पण जेव्हा तिथे आम्ही शिक्षणासाठी जाऊ, अन्न देण्यासाठी जाऊ, पण नंतर त्या लोकांनाही कळालं आहे की ही जी संस्था आहे आणि जी व्हॉलेंटियर जे आहेत म्हणजे सगळे एकच आहेत। त्यानुसार आम्हाला त्यांचा रिस्पॉन्स भेटलेला आहे आणि पुढेही आम्हाला ते भेटतच राहील। त्यामुळे कोणाची कंप्लेंट नसते किंवा काही नसतात आणि ते व्यवस्थित अन्न असू द्या किंवा अकॅडमी रिलेटेड असू द्या ते व्यवस्थित पारच पाडतात। ते काही वेळेला असंही झालं असेल की मग अन्न कुठून आणून देता वगैरे, विश्वास बसत नसेल वगैरे? नाही, तसंही झालेलं आहे ना, पण त्यानुसारच तेव्हा जे विचारतात की अन्न कुठलं आहे, त्यांना म्हणलं लग्न कार्यातलं आहे अन्न, तर ते म्हणजे काही कंप्लेंट न करता की काही प्रॉब्लेम नाही आहे। त्याच्यातलं हे काय आहे की त्यांना जे पनीरची भाजी म्हणतो, गुलाबजामुन म्हणतो, जे त्यांना भेटत नाही आणि हे जे त्यांना भेटत असू तर त्यांना खूप खुशी होते आणि समाधान होतो त्यांना। हे रॉबिनहूड आहेत जिथे गरीब वस्त्यांमध्ये जाऊन तिथल्या मुलांमध्ये किंवा तिथल्या कुटुंबांमध्ये एक आनंद पेरण्याचं काम हे करतायत आणि विशेष म्हणजे अन्न वाया जाऊ नये यासाठी हे प्रयत्न करतायत। महेंद्र जोंधळे, TVNine मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।